डिसेंबरचे पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील. थोडा उशीर झाला, आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या, परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मायमाऊलींच्या डीबीटीला गेली असेल. आता जानेवारीपासून बाकीच्याही रकमा या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या एकनाथराव शिंदे सगळ्यांनी माझ्यावरच टाकलेली. कारण अर्थ विभाग महिला बाल विकासला निधी देतो, मग महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रकमा पोहोचवतो. समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे. काही जण या योजना बंदच करणार, त्याच्यात काहीतरी आता वेगळंच करणार. मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, ही योजना गरिबांच्या करता, ज्यांचं उत्पन्न महिन्याचं 20,000 रुपयाच्या आत आहे, साधारण 2.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांच्या महिलांच्या करता आहे. आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील, म्हणजे 4 चाकी वाहन, त्यांना तसं 1,500 रुपये ही गरिबांच्या करता, गरजू महिलांच्या करता. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणीला जाती, जी मोलमजुरी करती, जी दिवसभर कुठंतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते, किंवा फळं घेते विकते, केळी घेते विकते, किंवा काही जण आमचे झाडू पोतना करतात, धुणं भांडी करतात. काही जण माझ्या महिला एका दिवशी 4-4 घराचा स्वयंपाक, तिथं पोळ्या लाटणं, भाजी 2 करणं, भात व डाळ भात करणं, असं करून त्या पुढे जात असतात. अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाहीये, अशांच्या करता ही योजना आणली. मधल्या काळामध्ये आमच्याकडं वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक हे आता बंद करणार आहे, ह्याचं असं काहीतरी करणार आहे. काही करणार नाही. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, ही योजना तुमची चालू राहणार. तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मायमाऊलींना देखील करतो. तर आपण स्वतः पाहिलेलं असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत मोठी अपडेट दिलेली आहे. जानेवारीच्या हप्त्याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यांनी काय म्हटलंय बघा या ठिकाणी, डिसेंबरला उशीर झाला पण जानेवारीपासून वेळेवरती तुम्हाला पैसे भेटतील. स्वतः लाडक्या बहिणींना त्यांनी विश्वास दिलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेवरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर योजना बंद होणार असे महिलांना वाटू लागले. त्यातच विरोधक देखील यावरून महायुती सरकारवर टीका करत आहेत. यावर स्वतः उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण देत महिलांना विश्वास दिलेला आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असा शब्द देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. तर बघा, कुठलीही या ठिकाणी छाननी होणार नाही, त्यासोबत ही योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि जानेवारीपासून म्हणजे ह्या महिन्याचे पैसे लवकरच तुम्हाला वेळेवरती भेटतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मग नेमके जानेवारी महिन्याचा जो तुमचा 7वा हप्ता आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याबद्दलचं डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला आतापर्यंत 9,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून भेटलेले असतील. टोटल 6 हप्ते तुम्हाला जमा झालेले असतील. तुमचे आतापर्यंत किती रुपये जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघूयात आपण जानेवारीच्या हप्त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट. तर बघा, आता 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे, जो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. महिलांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे वेळेवर मिळाले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल. त्यामुळे योजनेचा हप्ता लवकरच देण्याचा सरकारकडून निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जात आहे. तर पहा, त्यामुळे या ठिकाणी तुमचा जानेवारीचा हप्ता जो आहे, जो की 7वा हप्ता लवकरच भेटू शकतो. कारण की आतापर्यंतचे डिसेंबरपर्यंतचे 6 हप्ते सर्वांना वाटप केलेले आहेत. ज्यांचे काही कारणास्तव पैसे आलेले नव्हते डिसेंबरपर्यंत, जसं की डीबीटी ज्यांचं लिंक नव्हतं त्यांनी लिंक करून घेतलेलं होतं, तर 6व्या हप्त्यासोबत त्यांना एकत्रितच बऱ्याच जणांना 9,000 रुपये देखील एकाच वेळेस जमा केलेले होते. ज्यांचे आतापर्यंतचे थकीत पैसे होते ते देखील, आणि ज्यांनी नव्याने अर्ज केलेले होते त्यांचे देखील फॉर्म अप्रूव्ह होते, डीबीटी लिंक होतं, त्यांना देखील 6व्या हप्त्यापर्यंत पैसे देण्यात आलेले आहेत. अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे वाटप झालेले नाहीत. काही कारणास्तव असेल किंवा त्यांचं डीबीटी वगैरे लिंक नसेल तर त्यांचे देखील पैसे ह्या 7व्या हप्त्यासोबत वाटप केले जाऊ शकतात. त्याबद्दल देखील अपडेट येऊ शकतं. 7व्या हप्त्यासोबत त्यांचेही पैसे भेटू शकतात. तर मग नेमका 7वा हप्ता जो आहे, जो की जानेवारी महिन्याचा, तो कधीपर्यंत येऊ शकतो त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आता
योजनेत रक्कम देखील वाढ केली जाणार आहे, त्याची देखील अपडेट आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर महत्त्वाची माहिती जानेवारीच्या हप्त्याबद्दलची ती पाहूयात. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे 1500 रुपये कधी येणार त्याबद्दलची अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. तर लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याची या ठिकाणी जो हप्ता आहे त्याचा लाभ जो आहे त्याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही देखील याची प्रतीक्षा करू नसाल. आतापर्यंत तुम्हाला 9000 रुपये भेटलेले पूर्णपणे खर्च झालेले असतील, तर तुम्ही आता पुढील हप्त्याची वाट पाहत असाल. तुम्ही वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती जी आहे समजेल. तर बघा, महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सुरू करण्यात आलेली होती तेव्हापासून आतापर्यंत 9000 रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. तर दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आठवड्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर हे जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तो हप्ता तुमचा लवकरच जमा केला जाणार आहे. तर आता जी महत्त्वाची अजून एक गुड न्यूज आलेली आहे ती म्हणजे प्रत्येक महिन्याला 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. ते कधीपासून भेटतील त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे या ठिकाणी तुमचा जो लाभ आहे तो 600 रुपयांनी वाढवून तुम्हाला आता 1500 ऐवजी 2100 रुपये केले जाणार आहेत. ही अगोदरच या ठिकाणी याची घोषणा केली होती महायुती सरकारनं. जर आमचं सरकार सत्तेत आलं तर महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून भेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तर येत्या मार्चपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण की बघा, ज्यावेळेस या ठिकाणी कुठलीही योजना चालू केली जाते तर त्याची आर्थिक तरतूद जी आहे अर्थसंकल्पामध्ये करावी लागते. तर मागचं ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला गेला होता त्या अर्थसंकल्पामध्येच या योजनेची 1500 रुपयांनी या ठिकाणी लाभ देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली होती. तसंच आता बघा, ज्यावेळेस योजनेची आता ही घोषणा झाली त्याच्यानंतर 2100 रुपये देऊ अशी देखील घोषणा केली, परंतु वर्षामध्ये कधीही याच्यामध्ये त्याची तरतूद बदलता येत नाही. म्हणजे 1500 रुपये जे आहे कधीही बदलता येत नाही. ते कधी बदलता येतील ज्यावेळेस पुढचा अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्यामध्ये तरतूद बदलता येते. म्हणजे आता नवीन अर्थसंकल्प जो आहे मित्रांनो या ठिकाणी 3 मार्च 2025 पासून त्याचं अधिवेशन चालू होईल. 3 मार्चपासून शक्यता आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होऊ शकतं. तसंच मार्च महिन्यामध्ये कधीही चालू झालं तर मार्च महिन्यामध्ये मग तुमचे 1500 रुपये जे आहेत ते बदलून या ठिकाणी 2100 रुपयाची या ठिकाणी त्याची तरतूद केली जाऊ शकते. म्हणजेच मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल 2025 पासून म्हणजे याच वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयाची तुमचा लाभ जो आहे तो सुरू केला जाऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला अजून या ठिकाणी हा जानेवारी महिना, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिना असे टोटल या ठिकाणी 2 ते 2.5 महिने अजून तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. एप्रिलपासून शक्यता आहे की तुमचा हप्ता जो आहे 2100 रुपयांनी भेटू शकतो. म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अगोदर याची तरतूद केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 600 रुपयांनी 1500 ऐवजी 2100 रुपयाचा लाभ जो आहे तो सुरू होईल. तर ही संपूर्ण खुशखबर जी आहे, संपूर्ण लेटेस्ट अपडेट जी आहे जानेवारीच्या हप्त्याबद्दलचं आणि तुमचा जो लाभ आहे 600 रुपयांनी वाढ करून 2100 रुपयाबद्दलची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल जसं अजून अपडेट येईल